नमस्कार. गौर मच्छिंद्रनाथ मीननाथांना घेऊन हे पुढच्या भ्रमंतीसाठी निघून गेले. इकडे मैनाकिनीला प्रासादात येत अनेक जण धीर देत होते. ते अनेक प्रकारचे शोक करत होते. तेव्हा तिला सगळ्यांनी समजावलं. काय समजावलं? की तू क्षणिक वस्तूंचा मोहच धरू नकोस. मग तू ते धरून आता उपयोग काय आहे? मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ त्यांना घेऊन गेलेले. मीननाथांना पण तू त्यांच्या बरोबर पाठवलेलं आहे. तेव्हा हे सगळं तुझ्या इच्छेने तू केलंयस की नाही? मग आता कशाचाही शोक तू करू नकोस. आणि मग मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ हे भ्रमंती करत नाथ कार्यासाठी पुढे पुढे जात राहिले. हे जात असताना मीननाथ आणि मच्छिंद्रनाथ हे राज्यातून बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर दर मजल करत ते गौर बंगाल या देशामध्ये गौर बंगाल या देशात आल्यावर ते एका आंब्याच्या झाडापाशी येऊन थांबले आंबराईमध्ये. आंबराईत आल्यावर गोरक्षनाथ आणि कानिफनाथ यांची पहिलीच भेट झाली. आणि गोरक्षनाथ आणि कानिफनाथांची भेट झाल्यावर गोरक्षांच्या डोळ्यात परत एकदा अश्रू आले. पण ह्याच्या आधी भेट कधी झाली होती? तर जालिंदरनाथांना गाडून ठेवलेलं होतं आणि मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात गेले होते. त्यावेळेस गोरक्षनाथ आणि कानिफनाथांची भेट झाली. त्या संवादातून त्या दोघांना कळलं होतं आपले गुरु कुठे आहे. त्याचा शोध घेण्यासाठी दोघ जण वेगळ्या मार्गाने गेले आणि मग त्यांनी आपापलं कार्य केलं. कोणतं कार्य केलं? तर कानिफनाथांनी जालिंदरनाथांना गाडून ठेवलं होतं, ते बाहेर काढलं. आता गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना बाहेर काढलं. त्यामुळे दोघांचं कार्य झालं आणि आता अचानक त्यांची भेट गौर बंगालामध्ये झाली. मीननाथांना खाली उतरवत त्यांना त्यांनी मनोभावे नमस्कार केला. त्यावेळी त्यांची अवस्था पाहून मच्छिंद्रांनी त्यांना रडण्याचं कारण विचारलं की गुरु बद्रिकाश्रम सोडल्यापासून गुरु भेटीसाठी तू व्याकुळ होऊन कुठे कुठे भटकलास. कोणकोणते क्लेश तुला झाले. मच्छिंद्रनाथांचा ठाव ठिकाणा कसा कळला. हे सगळं गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना सांगितलं. कारण कानिफनाथांना भेटल्यानंतर गोरक्षनाथ ठसा ठसा रडले. कारण तो ठाव ठिकाणा सांगितला होता कोणी? की तुझे गुरु श्रीराज्यात गेले, ते कानिफनाथांनी सांगितलं. आणि त्या श्रीराज्यात जाईस तोवर आणि तिथे गेल्यानंतर गोरक्षनाथांना जे कठीण गोष्टींना तोंड द्यावं लागलं होतं, पण त्याच्यावर मात करून मच्छिंद्रनाथांना बाहेर काढलं होतं. हा जो मधला प्रवास होता हा खूप क्लेशदायक होता, त्रास देणारा होता. पण तो त्रास कोणासाठी होता? हो, आपल्या गुरूंसाठी होता. आणि मग त्याच्यातून त्यांनी त्यांना बाहेर काढलं होतं. म्हणून त्यांच्या डोळ्यातनं अश्रू होत होते. हे सगळं गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना सांगितलं. आणि हे सांगितल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी ती सगळी हकीकत ऐकली आणि गोरक्षनाथांचं त्याला खूप कौतुक वाटलं. त्यांनी त्याला जवळ घेतलं, प्रेमाने कुरवाळलं. आणि मग जालिंदर, मैनावती, गोपीचंद यांची सुद्धा सगळी कथा कानिफनाथाने सांगितली. आणि मग हे सगळं ऐकून झाल्यानंतर राजाचा नाश करण्यासाठी गोरक्षांना बरोबर घेऊन हेलापट्टणचा रस्ता त्याने धरला. तेथे ग्रामस्थांचे चौकशी केल्यावर कळलं की कानिफनाथांनी जालिंदर नाथांना वर काढलं आहे आणि गोपीचंद राजांना योगाची दीक्षा दिलेली आहे. आणि त्याचा पुत्र जो मुक्तचंद आहे त्याला गादीवर बसवलेला आहे. हे सगळं ऐकल्यावर मच्छिंद्रनाथांचा राग शांत झाला. आधी त्यांना प्रचंड राग आला होता की असं कसं जालिंदरनाथांना गाडलं. पण जेव्हा पुढे ही कथा समजली त्यावेळेस मच्छिंद्रनाथ शांत झाले आणि मग त्यांनी मैनावतीची भेट घेतली. आणि त्यावेळेस मैनावतीला पण आनंद झाला. बघा, एक सद्गुरू जर आपल्या पाठीशी असेल किती लोकांच्या भेटीगाठी होतात. दत्तात्रय हे मच्छिंद्रनाथांचे सद्गुरू आणि जालिंदरनाथांचे सद्गुरू आणि मैनावती ही जालंधरांची शिष्या. आणि त्याच वेळेस मैनावतीला कोणाचं दर्शन झालं? गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, कानिफनाथ आणि जालिंदरनाथ. म्हणजे मैनावती ही साधी
रात्री होती का हो? एवढ्या मोठ्या नाथजींचं हे विलक्षण तप डोळ्यासमोर बघायचं आणि आपल्या दृष्टीत साठवायला तेवढीच मोठी साध्वी लागते, तेवढीच मोठी साधना लागते आणि तेवढं शक्ती केव्हा प्राप्त होते, हे बळ केव्हा प्राप्त होतं, जेव्हा तुमची तशी तपस्या असते आणि गुरुचा वरदहस्त असतो. सूर्यापेक्षाही प्रखर तेज असणारे आमचे मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, कानिफनाथ आणि जालंधरनाथ हे सगळे एका वेळेस त्यांना दर्शन मैनावतीला झालं. म्हणजे मैनावती काही अशी तशी नव्हती हो, फार मोठी नाथ योगिनी होती. नाथ संप्रदायात तिचा उल्लेख केला जातो आणि अशा प्रकारे मैनावती आणि मच्छिंद्रनाथ आणि या नाथजींची भेट झाली आणि खऱ्या अर्थाने तिचं जीवन सार्थकी झालं. आता हेलापट्ट्यांवरून परत ही जोडी निघाली. कोणती जोडी? आमचे मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि छोटासा आमचा मीननाथ. हे सगळे त्या हेलापट्ट्यांवरून निघाले आणि ते कुठे गेले तर जगन्नाथपुरी चाले आणि जगन्नाथपुरीवरून ते सौराष्ट्रात येऊन पोहोचले. सौराष्ट्रात आल्यावर सतत प्रवास झालेला होता म्हणून ते एका गावात त्यांनी मुक्काम केला आणि रात्री विश्रांती घेतल्यावर त्यांनी सकाळची आपली सगळी दिनचर्या आटपली आणि गोरक्षनाथ दीक्षेला गेले. गावात हिंगून ते परत आले. मीननाथ तिथे झोपले होते. गोरक्षनाथ तिथे आलेले पाहून मच्छिंद्रांनी मीननाथाला उठवलं आणि एका ठिकाणी शौचाला बसवलं. थोड्या वेळाने गोरक्षनाथ म्हणाले, मीननाथाचं आटोपलं असेल तर त्यांना नदीवर धुवून आणा. शब्द बघा कसा होता, त्यांना नदीवर धुवून आणा. किती साधं वाक्य आहे ना मराठीतलं. पण याचा अर्थ गोरक्षनाथाने काय लावला बघा. मीननाथांपाशी ते गेले आणि निष्ठेने माखलेले ते सगळे हातपाय होते आणि त्यांना त्याची किळस आली. ते चिडले आणि मच्छिंद्रनाथांसारख्या विरक्त आणि पोळाबाळांची पीडा कशाला बाळगायची या एका विचाराने गोरक्षनाथांनी निसंगाच्या डोक्याला ताप होतो आणि म्हणून त्या रागाच्या आवेशात त्या पोराला नदीवर नेलं आणि धुवून आणायला सांगितलं. म्हणून त्याला इतकं चांगलं धुवून काढलं, आपटलं आणि त्याचं कातड वाळत टाकलं. दोन घटना घडल्या ह्याच्यात. गुरुची आज्ञा आणि तिकडे पाहिल्यावर आम्ही नाथांच्या ह्याच्यासाठी चाललोय, परत या गोष्टीत गुंतात कशाला आमचे गुरु माऊली, म्हणून तो डोक्यात गेलेला ताप. गुरु आदेशाचं पालन परफेक्ट केलं, त्याच्यात कुठेही गोरक्षनाथ कमी पडले नाही आणि त्यांची कातडी त्यांनी वाळत टाकली. हो, यांनी फक्त सांगितलं होतं स्वच्छ धुवून आण आणि मग गोरक्षनाथांनी मीननाथाचं कातड उन्हात वाळत टाकलं आणि मग आपल्या आज्ञेनुसार त्याला स्वच्छ करून बाहेर वाळत घातलं आहे. हे ऐकून त्यांना धक्का बसला. पुन्हा पुत्र शोकाने ते व्यथित झाले आणि आता काय करायचं पुढे. गुरुची आत्मा अमर असतो ना, असं वरती गोरक्षनाथच मच्छिंद्रनाथांना सांगत होते आणि हे सांगत असताना त्यांच्या देहातील आत्मतत्व अजरामर होतं, त्याला कशानेही मरण येत नाही. त्या दिवशी मीननाथ काल होते आणि आजही आहेत, तेव्हा स्वतःला आवरा असं गोरक्षनाथांनीच मच्छिंद्रनाथांना सांगितलं. म्हणजे खरं म्हणजे मच्छिंद्रनाथ हे सद्गुरु आणि गोरक्षनाथ हे त्यांचं शिष्य असूनही गुरु शिष्याचा भेद न राहता ते अद्वैत नातं निर्माण झालं होतं. म्हणून सतत गोरक्षनाथ मीननाथांनाच अनेक गोष्टी सांगत होते आणि त्यावेळेस गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथांनी जवळ घेतलं, कवटाळलं आणि मिठीत घेतलं आणि भरभरून आशीर्वाद देत एखाद्या लहान मुलाचे मुके घ्यावेत ना, तसं त्यांनी गोरक्षनाथांचे मुके घेतले आणि दोघं जण परत पुढच्या प्रवासाला निघाले. प्रवासात जात असताना गोरक्षनाथ पटकन मच्छिंद्रनाथांना म्हणाले, मच्छिंद्रनाथ, तुम्ही पराक्रमी आहात, तुम्ही आत्मज्ञानी आहात, स्वसामर्थ्यावर शेकडो मीननाथ तुम्ही उत्पन्न करू शकता, मग काल त्याच्यासाठी एवढा विलाप का बरं केला, का एवढे शोकग्रस्त झालात. जगाचं दुःख दूर करणारे तुम्ही
आज स्वतःच्या मुलाच्याने एवढे दुःखी का झाला? मला खरोखर धक्का बसला की तुम्ही ह्याच्यावर असं का केलं. त्यावर नाथानी गोरक्षनाथांना दिलेलं उत्तर इतकं समर्पक आहे. गोरक्षनाथांना दिलेलं उत्तर असं होतं की हे गोरक्षा, मी तुझा गुरु आहे हे लक्षात घे. माझ्यावर मोह, माया, ममता या विकारांचं प्राबल्य आहे हे जोखण्यासाठी तुम्ही मिथनाथांना मारून माझी परीक्षा घेतली. तेव्हा तुम्हाला स्वतःला शाश्वत आणि अशाश्वताचा सम्यक बोध झाला आहे किंवा नाही. तुमचे लक्ष अलक्षाच्या ठिकाणी आहे का नाही हे पाहण्यासाठी मी मुद्दाम आक्रोश करत होतो. त्या प्रसंगातून तुम्ही परमहंस असून पूर्ण निर्भय आणि सुखी आहात हे माझ्या लक्षात आलं. ते ऐकून गोरक्षनाथांना गहिवरून आलं आणि त्यांनी मच्छिंद्रनाथांची क्षमा मागून त्यांना साष्टांग दंडवत घातला. बघा, गुरु शिष्य दोघं एकामेकांची परीक्षा करत. गोरक्षनाथांना वाटत होतं हे श्रीराज्यातून बाहेर आल्यावर अजून यांच्यात मोहपाशात आहेत का, आणि आपला शिष्य आपली कशी परीक्षा बघतोय हे काही माहित नव्हतं का मच्छिंद्रनाथांना. तरीही मच्छिंद्रनाथ त्यांची परीक्षा घेत राहिले आणि मग खरोखर त्याच्यातनं ते म्हणाले, मी असं का करत होतो तर मी माझ्या शिष्याची तयारी बघत होतो. खरोखर अलक्षाकडे तुमचं लक्ष आहे का हे मी बघत होतो. आता अलक्ष हा नाथ संप्रदायातल्या समाधीचा फार मोठी अवस्था आहे. कारण ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली त्यावेळेस मुक्ताईने त्यांना प्रश्न विचारला होता की ज्ञाना तू कुठे चाललास. ज्ञानदेवाने उत्तर दिलं, निरंजनात. हे निरंजन कुठे असतं? अलक्षात. आणि त्याच अलक्षाची परीक्षा आमच्या मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांची घेतली आणि सांगितलं, खरोखर तू फार मोठा आहेस. परत परत आपल्या गुरूंच्या या मुखातून मिळालेल्या या पोचपावत्या ते ऐकून गोरक्षनाथांच्या मनाला खरोखर आनंद होत होता आणि दोघांनी परत एकामेकांना आलिंगन दिलं. ते प्रेमाचं, गुरुशिष्याचं, ज्ञानाचं असणारं आलिंगन हे गुरुशिष्याच्या जोडीची एक फार मोठी ठेवा आहे आणि हा ठेवाच हा नाथ संप्रदायाचा एक फार मोठा इतिहास आहे. आणि म्हणून नवनाथ भक्तिसार या ग्रंथाच्या 22व्या अध्यायामध्ये इतकं सुंदर पद्धतीने हे सांगितलेलं आहे. ते कसं सांगितलेलं आहे बघा. येडू म्हणे वत्सा ऐक, येडू म्हणे वत्सा ऐक, तू शिष्य माझा अससी एक, तरी म्याही परीक्षेचे कौतुक तुझे बाळा पाहिले असे. बारे आशा तृष्णा मनीषा कामना, काम क्रोध मदमत्सर वासना, हे मोह मांडूसी माया सदना. नांद कुणी की करितात, तरी तुझे ठाई मायालेश, आहे की नाही महापुरुष हे पहावयास रुदनाच. आरंभिले म्या पाडसा, आणि अशा प्रकारे त्याची मी कशी तुझी परीक्षा घेतली आहे हे स्वतः मच्छिंद्रनाथाने सांगितलं. आणि ते पुढे म्हणाले, ऐसे बोलता गुरुनाथ गोरक्ष चरणी माथा ठेवित, म्हणे महाराजा तुम्ही सनाथ या देहासी पै केले. ऐसे बोलता वागुत्तर पुन्हा घुमती मार्गापर, मुक्काम मुक्कामी ज्ञान विचार गुरु शिष्य करिताती. ऐसे असोडी परिता दोघेही झाले गमी गमनी पुढच्या कार्या करिता. आणि अशा प्रकारे दोघांनी एकामेकांना घट्ट मिठी मारली. म्हणजे या अध्याय आपल्याला हे सांगतो की गुरु शिष्याच्या नात्यातही परीक्षा पाहणं हा प्रकार चालू असतो.
आपण आपल्या मानवी जीवनात नेहमी म्हणत असतो की माझ्याच वाट्याला अमुक एक का. किती आयुष्याच्या परीक्षा घ्यायच्या, किती कसोट्यांना सामोरं जायचं. अहो, हे मानवी जीवन आहे, षड्रिपुनी भरलेलं जीवन आहे. यात परीक्षा देण्यासाठीच या भूतलावर मानवी जन्म होत असतो, हे न समजून आपण कायम दुसऱ्यांना देश राहतो. पण या जगाचे परब्रह्म अवतारात असणारे आमचे हे नवनाथ या अध्यायांमधून हेच सांगतात की गुरु शिष्यही एकमेकांची परीक्षा पाहत राहतात. तर आपण अनेक जन्माची पाप पुण्य घेऊन मानवी जीवनात जन्माला येतो, तेव्हा परीक्षांना सामोरं हे जावंच लागणार आहे. त्याच्यातनं उत्तराई व्हायची असेल तर चांगले गुरु करा, साधना करा, कर्म चांगलं करा, आणि मग जीवनाच्या या सन्मार्गावरून जात असताना परीक्षेत तुम्ही पास व्हाल. हाच संदेश आपल्याला हा नवनाथ भक्तिसार आणि गुरु शिष्यांच्या परंपरा आणि त्यांच्या कथा देत आहेत. आणि मग या कथेचा आनंद घेत असताना या गुरु शिष्याच्या नात्यातला संवाद म्हणजे ज्ञानाची आणि या कथेतून मिळालेल्या बोधाची गोष्ट आहे. ती समजून घेत घेत पुढे जाऊ, आत्मबल प्राप्त करू आणि जीवनात येणाऱ्या परीक्षांना असंच तोंड देऊ. हीच कथा आपल्याला हा बोध देते. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.